महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रेने राजकीय वातावरण चांगलेच तापवले। भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी यात्रेचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले। युवकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली युवा शक्ती जागर यात्रा आज नाशिकमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात दाखल झाली। गोदा पार्क येथे भाजयुमो युवा नेते मनीष शंभू बागुल यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे भव्य स्वागत करण्यात आले। ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि जल्लोषात हजारो युवकांनी यात्रेचे स्वागत केले। संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला। युवकांमध्ये कृष्णराज महाडिक यांच्याबद्दलचा उत्साह आणि आकर्षण स्पष्टपणे पाहायला मिळाले। युवा शक्ती जागर यात्रा भारतीय जनता युवा मोर्चाची राज्यव्यापी जनजागृती मोहीम असून 21 एप्रिल 2026 ला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ झाला होता। यात्रेद्वारे युवक, शेतकरी आणि महिलांशी संवाद साधत राष्ट्रहित, संविधानाविषयी जनजागृती आणि राष्ट्रनिर्माणात युवकांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला जात आहे। तुम्ही सगळ्यांनी फक्त मेहनत घ्या, एक्सप्लोर करा। चांगले आणि नवीन इंडस्ट्रीज आज तयार होत आहेत। उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि कोलॅबोरेशन करा, बोला एकमेकांशी। मी बघतो की सोशल मीडियामुळे खरं तर कुठेतरी आपल्यामध्ये संवाद सुद्धा आज थोडासा कमी झाला आहे। तर ते होऊ नये। सोशल मीडियाचं काहीच योगदान नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये। मी स्वतः कॉन्टेंट क्रिएटर असून हे सुद्धा तुम्हाला सांगतो, त्याचा खूप नकारात्मक प्रभाव आजच्या युगामध्ये होतो। तर खरे मित्र बनवा, खऱ्या लोकांबरोबर चर्चा करा, बोला। तुम्हाला त्यातून खूप फलदायी काही गोष्टी शिकायला मिळतील। थँक्यू। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा राज्यभर दौरा करत यात्रा नाशिकमध्ये पोहोचली आहे। यावेळी मनीष शंभू बागुल, प्रीतम बागुल, किशोर बागुल यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते। युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून युवकांना संघटित करत राष्ट्रनिर्माणाचा संदेश देण्याचा भाजयुमोचा प्रयत्न नाशिकमध्येही मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला। आगामी काळात यात्रा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पोहोचणार असून युवकांचा वाढता सहभाग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।